नागपुरातील सुजातानगर येथील विहांत ज्वेलर्स या दुकानात ग्राहकाच्या वेशात येऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पाचपावली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 6 जून 2026 रोजी घडलेल्या या घटनेत आरोपींनी दुकानदार राकेश धार्मिक यांची नजर चुकवून स्टीलच्या डब्यातून तब्बल 2,50,000 रुपये किमतीच्या 38 सोन्याच्या लहान बाल्या चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक विवेक पडघान आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि सायबर सेलच्या मदतीने तपास करत आरोपी क्रमांक 1 अफसर अलीला ताब्यात घेतले। त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जाहिद अली उर्फ अन्ना याच्यासह केल्याची कबुली दिली। तसेच चोरीचे सोने आरोपी क्रमांक 2 अमिनुर रहमान खांडेकर याच्याकडे ठेवल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याच्याकडून 2,17,320 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, लगड आणि टॉप्स जप्त केले आहे। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली असून फरार आरोपी अन्नाचा शोध सुरू आहे। हा गुन्हा पाचपोली पोलीस स्टेशनला 23/6/26 रोजी दाखल झालेला होता। एका सोनाराच्या दुकानातून इराणी टोळींनी जवळपास सोन्याच्या लहान बाल्या 38 नग ह्या नजर त्यांच्याकडून चोरी करून नेलेल्या होत्या। दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DCP सर, ACP सर आणि PI सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची तपास पथकची टीम रणजित माजगावकर साहेब आणि त्यांचा स्टाफ यांनी सदर आरोपींचा शोध लावला इराणी टोळीचा। आणि त्यातील जो आरोपी होता अफसर अली वल्द सरताज अली यास भंडारा येथून अटक केली आणि त्यांनी ज्याच्याजवळ माल दिलेला होता, विकलेला होता, तो अमिनुर रहमान खांडेकर या दोघांजवळून जवळपास 2,17,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी रिकव्हर केलेला आहे। त्या दृष्टीने तपास चालू आहे।